हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज मी उठलो, फ्रेश वगैरे चालू आहे आणि पाणी पण चालू आहे बघा. खूप पाणी चालू आहे आणि थोड्या वेळमध्ये मला जायचं आहे ताईला ऑफिसला सोडवायला. आणि मला पण एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे, 2-3 ठिकाणी जायचं आहे. बट बघतो आता इंटरव्ह्यू चालू आहे की नाही. तर आणि ताईचं इथं नाश्ता बनवणं चालू आहे. काय बनवलं आहे ग बहिणी? ते काय बनवलं आहे? अरे काय बनवलंय बघू तरी. बापरे, आता ब्रशच करत आहे वाटते. तर नाश्ता वगैरे बनवला वाटतं तिनं, ती ब्रश करत आहे. मी फ्रेश झालो आहे आणि ती आता फ्रेश व्हायची आहे. आता नाश्ता करतो सगळ्यात पहिले मी. एक्सक्यूज मी मॅम, नाश्त्यामध्ये काय आहे? हां, चाय खारी. बापरे, नाश्ता म्हणून चाय खारी. ते बघा, चाय आहे आणि खारी. खारी कुठे आहे का? हॅलो. रोहिणी मॅडम, रोहिणी मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. वा 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 वा. देखा आपने लापरवाही का नतीजा है। ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। पाणी चालू आहे आता, कळा ना बाबा पाणीचं कसं जायचं आता ताईला ऑफिसला सोडवायचा. कसं सोडायचं ताईला आता ऑफिसला, एवढं पाणी चालू आहे. बघू आता, ट्राय करू. गाईस, ताईनं टिफिन दिला आहे. टिफिनमध्ये काय आता ते बघू जेवण करताना. मी टाकला आहे टिफिन आणि टिफिन टाकल्यानंतर हा आहे ताईचा टिफिन. त्या दिवशी बॅग घेतली होती त्यासाठी. मस्त आहे ना बॅग? कमेंटमध्ये नक्की सांगा बॅग कशी आहे. तर गाईस हे बघा, तर गाईस हे बघा, नाश्ता म्हणून इथं चाय खारी चालत आहे. झालं की आंघोळ झाली तुझी? तर खारी आहे आणि चाय आहे, तर आम्ही चाय खारी खातो. नाश्ता वगैरे झाला आहे. आता मी जाते ताईला ऑफिसला सोडवायला. गाडी पण आता थोड्या वेळामध्ये चालू करतो आणि गाडी घेऊन मी ताईला ऑफिसला सोडवायला जातो. काही जस्ट मी ताईला आता ड्रॉप केला आहे तिच्या ऑफिसला. त्यानंतर मी आता एका ऑफिसला जाणार आहे इंटरव्ह्यूला. तर मी तिकडे जातो आहे, कल्याणी नगरकडे जायचं आहे मला. तर मी जातो आहे आता. आणि पाणी पण खूप चालू आहे बापरे. आणि ट्रॅफिक तर एवढी होती त्यामुळे थोडं लेट पण झालं आहे ताईला. तर ताई तर गेली आहे तो ऑफिसला. आता मी जातो कल्याणी नगरकडं. तर जातो आहे. तर जस्ट कंपनीमध्ये आलो आहे मी. गाडी पार्किंगला लावली आहे. आता बघतो आता ती कंपनी कुठल्या फ्लोअरला आहे ते बघायचं आहे. आता गार्डला विचारतो मी कुठल्या फ्लोअरला आहे. कंपनी एवढी मोठी आहे आता, बापरे बाप, खूप मोठी आहे. तर मी जातो आता त्या कंपनीत. इंटरव्ह्यू असेल तर देऊन येतो मी इंटरव्ह्यूला. तर काही जस्ट आता अंदर आलो आहे. थोड्या वेळामध्ये इंटरव्ह्यू आहे. आता बघतो इंटरव्ह्यू कसा जाते, काय होते बघतो आता. ते मी रजिस्ट्रेशन केलं आहे, आता बघतो. तर काही फर्स्ट राऊंड झाला आहे. आता सेकंड राऊंडसाठी थांबून आहे. तुम्हाला थांबवलं आहे ताई ना. तर मी थोडं कॅम्पसच्या थोडं बाहेर आलो आहे. तर थोडंसं थांबून आहे मी. तर फर्स्ट राऊंड तर झाला आहे. तर ते बोलले की सेकंड राऊंडसाठी थांबून आहे म्हणून. थांब म्हणले तू. थांबलो आहे मी. आता बघतो सेकंड राऊंडमध्ये काय होतं आहे. फर्स्ट राऊंड तर क्लिअर झाला आहे. आता सेकंड राऊंडमध्ये बघतो आता काय होतं. Few moments later. तर काही जस्ट आता इंटरव्ह्यू दिला. फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड पण झाला. त्यानंतर आम्हाला बाहेर पाठवलं की तुम्ही थोडं कम्युनिकेशनमध्ये लो आहे असं वगैरे वगैरे. तर मग आता बघतो दुसरीकडं इंटरव्ह्यू द्यासाठी. दुसरीकडं ट्राय करतो. तर जातो आता दुसरीकडं. तर काहीच मला लागली आहे भूक. मी आता आलो आहे जेवायला मंदिरापाशी, जे रोज मी जेवायला येतो तिथं. तर मी जेवण करतो, खूप भूक लागली आहे. त्यानंतर बघू आता कुठे जायचं आहे. तर पहिले जेवण करतो. काही ताईनं जेवणामध्ये दिलं आहे वरण आणि डाळ. तर गाईस मी जेवण, तर गाईस माझं जेवण झालं आहे. आता मी जात आहे रेल्वे स्टेशनला. आता रेल्वे स्टेशनला कशाला जात आहे ते आता गेल्यावर तुम्हाला माहिती पडणार मी कशाला जात आहे रेल्वे स्टेशनला. तर मी जातो रेल्वे स्टेशनला. समीर भाई क्या बोलते?
तर गाईज हा आहे माझा मित्र समीर. हा वर्धेचा मित्र आहे मेन म्हणजे मला भेटायला आला आहे तो. तर काय आजचाच रिटर्न आहे का तुझं रिटर्न वर्धेचा? अच्छा. तर काही जस्ट तिकीट वगैरे काढली आहे आता आम्ही. हा माझा मित्र आहे वर्धेचा आहे, समीर नाव आहे त्याचं. माझा एक ब्लॉग होता तो HMचा, मी कामावर गेलो होतो खूप दिवसानंतर. तर त्याच्यामध्ये हा पण होता, समीर पण होता. तर तो पण जॉबच्यासाठीच आला होता. बट तो बोलला होता की मी बघितलं म्हणे जॉबचं, तर त्याला थोडं काही पटलं नाही म्हणे. तर तो रिपीट जात आहे वर्धेला. तर तो परत येणार. येशील ना लवकर ये. आला तर फोन लाव लवकर मला. आणि आता जस्ट तिकीट वगैरे काढली. आता थोड्या वेळामध्ये येणार आहे गाडी, म्हणजे की पुणे नागपूर. म्हणजे तू वर्धेला उतरशील आहे ना, म्हणजे आपलं गाव वर्धा. थोड्या वेळामध्ये येणार आमची गाडी. गाईज फायनली आली आहे पुणे नागपूर. तर गाईज थोड्या वेळामध्ये निघणार आहे पुणे नागपूर. समीर बाय. तर याला ड्रॉप करतो आणि मी पण जातो घरी. गाईज जस्ट मी आता सोडला आहे समीरला सोडल्यानंतर आता मी पार्किंगमधून गाडी काढतो आहे. पार्किंगमधून गाडी काढतो. त्यानंतर मी जातो आहे आता ताईला घ्यायसाठी जायचं आहे. बट ताईला थोडंसं वेळ आहे, तर त्यामुळे मी थांबून आहे थोडंसं. तर मी जातो सगळ्यात पहिले जातो मी ताईच्या ऑफिसकडे जातो. त्यानंतर मी ताईला घेऊन जातो घरी. तर गाईज जस्ट मी आता ताईच्या ऑफिसकडे आलो आहे. ताईचं ऑफिस सुटणार आहे आता 6 वाजले आहे. तिचं 7 नाही तर 7:30 वाजता सुटणार आहे तिचं ऑफिस. तर मी थोड्या वेळ आता थांबतो, थोडंसं वेट करतो तिच्यात. त्यानंतर ती आल्यानंतर मग आम्ही जातो घरी. तर काही जस्ट आता घरी आलो आहे. ट्रॅफिकमुळे वेळ झाला आहे आम्हाला म्हणून. तर काही नाही ताई आता ओपन करते. तर गाईस आता फ्रेश झाल्यानंतर भेटतो. तर गाईस फ्रेश वगैरे झालो आहे. फ्रेश झाल्यानंतर आता ताई बनवत आहे जेवण. काय जेवणात काय बनवत आहे का? अंडा भुर्जी. तर ताई बनवत आहे अंडा भुर्जी. अंडा भुर्जी. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? ताई करत आहे स्वयंपाक. तर आज ताईला क्वेश्चन्स विचारू पुणेला येऊन. म्हणजे तिला 1 वर्ष झालं आहे ना, तर आज विचारू तिला कसं वाटत आहे. कसं वाटत आहे तुला 1 वर्ष झालं आहे? मस्त. अच्छा 1.5 वर्ष झालं आहे तुला. काय एक्सपिरियन्स काय झाला आहे 1.5 वर्षामध्ये? चांगला आहे. मस्त. मस्त बेस्ट एक्सपिरियन्स होता. बेस्ट एक्सपिरियन्स मागचा होता. 1 वर्ष खूप भारी गेला. अच्छा आता माझं तर चालूच आहे. आता मला तर 1 महिना झाला आहे. चालतंय चालताय मजमू. चांगले अनुभव मजनू. घ्यायचे. अच्छा ठीक आहे. वाईट ते सोडून द्यायचं, चांगलं ते घेत जायचं. अच्छा अच्छा. आणि तू कांदे कापत राहा मग. आणि कांदे टाकत राहणार. कांदे टाकले. भुर्जी बनवत आहे ताई. अंडा भुर्जी. तर गाईस फायनली झाली आहे भुर्जी आणि भात. तर आता आम्ही जेवण करतो. तर गाईस पोट भरून जेवण केलं आहे आम्ही. ताईनं अजून मी. मस्त होते ना ते भुर्जी, मस्त होती. व्हेरी गुड. थांबू. आय एम प्राऊड ऑफ यू. तर गाईस मस्त जेवण केलं. तर तू आता आराम कर, तू दमली असेल, तू आराम कर. तर गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर. बाय गाईस, गुड नाईट.